जाऊया ठाण्यातील घोडबंदरमधील हॉटेल सी अँड रॉक सज्ज झालाय नव्या वर्षासाठी आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी नागरिकांशी बातचीत केली आहे. पाहूयात. 2023 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही मिनिट शिल्लक राहिलेले आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हे सर्व मुंबईकर नागरिक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जमा झालेले आहेत. संकल्प कौन से वेट लॉस करना है, खाना कम करना है और सब अच्छी हैबिट्स निकालनी है, स्मोकिंग छोड़ना है. तर आपण पाहू शकतो की हे सर्व मुंबईकर नागरिकांनी सांगितलेलं आहे की नवीन वर्षामध्ये जे काही व्यसन आहे ते सोडण्याचा संकल्प मी केलेला आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत. नवीन वर्ष में आप कौन सा नया संकल्प किया? सुबह जल्दी उठने का. तर आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत मुंबईकर. मॅडम, काय सांगाल नवीन वर्षामध्ये कुठला तुम्ही नवीन संकल्प केलेला आहे? नया संकल्प अभी तक लिया नहीं है, 12 बजे के बाद लेंगे. देखिए, कभी तो सोचोगे ना कि क्या लोने वाले हो. अभी सोचा नहीं है लेकिन ऐसा बोलोगे, थोड़ा कम बोलोगे, थोड़ा हमको शांति दोगे, मुझे जीने दोगे, मुझे आराम दोगे, ऐसा संकल्प लो ना. ठीक है, यही संकल्प है. एकूणच पाहायला गेलं तर हे सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षाच्या स्वागताला हे सर्व नागरिक मुंबईमध्ये सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅडम, काय सांगाल नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीने करत आहात? बहुत अच्छे से खूबसूरत रूप से करेंगे. पाहू शकतो की हे सर्व मुंबईतील नागरिकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अगदी ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्व तरुणाई गाण्याच्या तालावर नाचत आहे. त्यामुळे अगदी काही वेळातच नवीन वर्षाच्या स्वागत 2024 मध्ये आपण सर्वजण पदार्पण करणार आहोत. कॅमेरामन सुनीलसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.